पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्यानंतर आता गोपीनाथ मुंडे यांच्या तिसऱ्या कन्या यशश्री मुंडेंनीही राजकारणात पाऊल ठेवलेलं आहे। कोण आहेत यशश्री मुंडे आणि त्यांनी कोणत्या निवडणुकीत आपली उमेदवारी दाखल केलेली आहे, पाहूया हा रिपोर्ट। बीड जिल्ह्याच्या राजकारणात गोपीनाथ मुंडे यांच्या तिसऱ्या मुलीची एंट्री झाली। याआधी मुंडेंच्या दोन्ही लेकी राजकारणात आहेत, त्यानंतर आता तिसरी मुलगी यशश्री मुंडे ही राजकारणात आल्यात। परळीत वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक होणार आहे, त्यात यशश्री मुंडे यांनी उमेदवारी अर्ज भरलाय। सहकार क्षेत्रातून यशश्री मुंडेंचं राजकीय पदार्पण मानलं जात आहे, कारण आतापर्यंत या बँकेच्या संचालक मंडळावर पंकजा मुंडेंच्या नेतृत्वातील पॅनल बिनविरोध निवडून आले, त्यामुळे यशश्री मुंडे यांची ही निवड बिनविरोध होऊ शकते। या घडीला बँकेत पंकजा मुंडे यांच्याच पॅनलची सत्ता आहे। शेवटच्या दिवशी यशश्री मुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। विशेष म्हणजे बीडच्या माजी खासदार प्रीतम मुंडे यांनी देखील उमेदवारी दाखल केली। पंकजा मुंडे विद्यमान सरकारमध्ये मंत्री आहेत। याआधी परळीतून त्या आमदार होत्या, मात्र सध्या त्या विधान परिषदेच्या सदस्य आहेत। तर परळीतून धनंजय मुंडे विधानसभेचं नेतृत्व करतात। पंकजा मुंडेंच्या लहान भगिनी प्रीतम मुंडे बीड लोकसभेच्या 2 वेळा खासदार राहिल्या। त्यानंतर आता सर्वात धाकटी बहीण यशश्री मुंडे यांनीही स्थानिक निवडणुकीपासून राजकारणाची सुरुवात केली। पेशानं यशश्री मुंडे वकील आहेत। अमेरिकेच्या कार्नेल विद्यापीठातून त्यांनी LLMचं शिक्षण घेतलंय। भारतात परतल्यानंतर त्या राजकारणापासून दूर राहतील अशा चर्चा होत्या, मात्र परळीत बँक निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी राजकारणात पाऊल ठेवलंय। याआधी पंकजा मुंडेंचं वर्चस्व बँकेवर राहिलंय। यावेळी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र असल्यानं निवडणूक फारशी जड जाणार नाही। 17 जागांसाठी एकूण 71 अर्ज आले आहेत। महिला प्रवर्गात इतर अर्ज न आल्यानं माजी खासदार प्रीतम मुंडे यांचा बिनविरोध जिंकण्याचा मार्ग मोकळा आहे। दरम्यान तिसऱ्या मुंडे भगिनींच्या एंट्री आधी गेल्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी त्यांचा पुत्र आर्यमन याची ओळख करून दिली होती। त्यावेळी राजकारणात गोपीनाथ मुंडे यांची तिसरी पिढी येण्यासाठी सज्ज असल्याच्या चर्चा झाल्या। माझ्या धाकटी बहीण, माझी लाडकी बहीण, माझा जीव की प्राण प्रीतम मुंडे, तिच्या बाजूला बसलाय बघा एक गोरा गोरा मुलगा। उभा राहा जरा बेटा। कोण आहे? इकडे 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 इकडे। ते पुढे या म्हणतात। हा माझ्यापेक्षा फार उंच पण छोटासा आहे, माझा मुलगा आर्यमन। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।